नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आपण जी टीईटी ओरियस बॅच सुरू केली होती त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता या घटकातील आज पुढचा टॉपिक कॅलेंडर हा अतिशय सोप्या रीतीने त्या 10 प्रश्नांचं एकदम सोप्या भाषेमध्ये सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तर बघूयात पहिला प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. 5 जानेवारीला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही म्हटलंय बघा या ठिकाणी. आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला एक कन्सेप्ट महत्वाची बघा. एक कन्सेप्ट काय आहे ती, तर जर महिना 31 दिवसाचा असेल, महिना 31 दिवसाचा असेल, तर पहिले 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारीख म्हणजे 1 तारखेचा वार 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार प्रति 5 वेळा येतात. महिना जर 30 दिवसाचा असेल तर त्या ठिकाणी 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार हा 5 वेळा येत असतो. आणि महिना 29 चा असेल तर 1 तारखेचा वार आणि महिना जर 28 चा असेल तर कोणताही किंवा कोणत्याही तारखेचा वार 5 वेळा येणार नाही. मग या ठिकाणी बघा, आता 5 जानेवारीला सोमवार म्हटलं होतं, परंतु आपणास काय माहित आहे 31 दिवसाचा महिना असेल तर पहिले 3 दिवस, 30 दिवसाचा असेल तर पहिले 2 दिवस, 29 दिवसाचा महिना असेल तर 1 दिवस आणि 28 असेल तर 0 दिवस. मग या ठिकाणी आपण बघितलं तर जानेवारी हा महिना 31 दिवसाचा महिना आहे. मग 31 दिवसाचा महिना म्हटलं की 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारीख या 3 तारखेचे वार हे 5 वेळा येत असतात. या ठिकाणी बघा, आता 5 जानेवारीला म्हटलं होतं कोणता वार आहे, सोमवार आहे. यावरून आपण 4 3 2 आणि 1 तारखेचा वार काढूया. या ठिकाणी सोमवार असेल, रविवार, शनिवार, 2 तारखेला येईल शुक्रवार आणि 1 ला येईल तो गुरुवार. याचा अर्थ काय, तर 1 तारीख म्हणजे गुरुवार, 2 तारीख म्हणजे शुक्रवार, 3 तारीख म्हणजे शनिवार. ह्या 3 तारखेचे वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येणार आहेत. मग त्यांनी काय म्हटलंय, कोणता वार येणार नाही म्हटलंय. याचा अर्थ बघा, शनिवार येणारे, शुक्रवार येणारे, गुरुवार येणारे, परंतु रविवार हा वार 5 वेळा येणार नाही. बघूयात पुढील प्रश्न. दोन 2009 साली गांधी जयंती शुक्रवारी येते, तर नाताळ कोणत्या वारी येईल. प्रथम आपल्याला गांधी जयंती माहित पाहिजे कोणत्या तारखेला असते, तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती. नाताळ म्हटलं की 25 डिसेंबर. त्यांनी आपणास काय केलंय, तर गांधी जयंती या दिवशी शुक्रवार दिलाय बघा. तर नाताळ या दिवशी कोणता वार येईल हे आपल्याला त्यांनी काढायला सांगितलंय. परंतु जर आपण हे काढायला गेलं तर आपल्याला पुढे जायला लागेल, आणि पुढे जायचं म्हणलं की दिवस खूप आहेत. त्यापेक्षा काय करायचंय, तर या ठिकाणी एक क्लुप्ती आहे बघा. क्लुप्ती काय आहे बघा, महाराष्ट्रातले गांधीजी नाताळात फिरायला गेले. हे वाक्य खूप महत्वाचं किंवा हे क्लुप्ती बघा. काय क्लुप्ती आहे, महाराष्ट्रातले गांधीजी नाताळात फिरायला गेले. याचा अर्थ काय आहे, तर महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे त्या वर्षामध्ये समान वाराला येतात.
म्हणजे काय, महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे, गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर, नाताळ म्हणजे 25 डिसेंबर, हे तिन्ही वार त्या वर्षामध्ये समान वाराला असतात। या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं होतं, गांधी जयंती जर शुक्रवारी असेल तर साहजिकच नाताळ हे देखील शुक्रवारी येणार आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शुक्रवार। परंतु हे ध्यानात ठेवा, हे खूप महत्वाचे आहे, महाराष्ट्रातले गांधीजी नाताळ फिरायला गेले विक्लुप्ती या, पण याच्या मागचा सार काय आहे तर महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे तिन्ही दिनविशेष एकाच वाराला येत असतात। बघूयात पुढील प्रश्न। सन 2010 ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल, त्याच वर्षी म्हणजे 2010 या साली। पहिल्यांदा आपल्याला प्रजासत्ताक दिन माहित पाहिजे कोणत्या तारखेला असतो, तर तो असतो 26 जानेवारीला, आणि शिक्षक दिन असतो तो 5 सप्टेंबरला। आणि या शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो। मग या ठिकाणी बघा 26 जानेवारी 2010 ला त्यांनी आपल्याला मंगळवार दिलता, तर 5 सप्टेंबर 2010 ला कोणता वार असेल हे आपल्याला काढायचं आहे बघा। आता या ठिकाणी बघा वर्ष हे समान आहे, परंतु महिना चेंज आहे आणि दिवस चेंज आहेत बघा। मग जानेवारी पासून आपल्याला कुठं जायचंय, त्या सप्टेंबर या महिन्यामध्ये जायचं असेल तर काय करायचं, एक कन्सेप्ट माहित पाहिजे बघा, जर महिना 31 दिवसाचा असेल तर 3 दिवस पुढे जायचं बघा, किंवा 3 दिवस मागे यायचे। महिना जर 30 दिवसाचा असेल तर 2 दिवस पुढे किंवा 2 दिवस मागे। महिना 29 चा असेल तर 1 दिवस पुढे किंवा 1 दिवस मागे, आणि महिना जर 28 चा असेल तर एकही दिवस पुढे नाही आणि एकही दिवस मागे नाही। हे खूप महत्वाचं आहे बघा। ही मग आता त्यांनी काय म्हटलंय बघा, जानेवारी पासून आपल्याला सप्टेंबर पर्यंत जात असताना प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात हे आपल्याला माहित पाहिजे। मग जानेवारी हा महिना असतो 31 दिवसाचा, म्हणजे त्या ठिकाणी आले 3 दिवस। फेब्रुवारी असतो, परंतु बघा आता फेब्रुवारी हा 2 प्रकार असतो बघा, एक म्हणजे 29 दिवसाचा असतो आणि एक म्हणजे असतो 28 दिवसाचा। म्हणजेच 29 दिवस म्हणलं की असतो लीप वर्ष, 28 दिवस म्हणले की असतं सामान्य वर्ष। या ठिकाणी 2010 हे आहे सामान्य वर्ष। हे सामान्य का आहे, कारण या 2010 ला 4 ने निशेष भाग जात नाही, म्हणून हे 2010 हे सामान्य वर्ष आहे। आणि सामान्य वर्ष म्हटलं की त्या महिन्यामध्ये दिवस असतात 28, म्हणजे एकही दिवस पुढे नाही आणि एकही दिवस मागे नाही, म्हणजे 28 ला आले 0 दिवस पुढे। जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च म्हटलं की 31 दिवस त्याचे 3 दिवस, परत एप्रिल 30 2 दिवस, मे 31 3 दिवस, जून 30 2 दिवस, जुलै 31 3 दिवस, ऑगस्ट 31 3 दिवस, आणि बघा आता पुढे सप्टेंबर महिना या ठिकाणी धरायचा नसतो। आता तो धरायचा का नाही बघा, जर तुम्हाला त्यांनी कधीही प्रश्न येऊन द्या, पुढे जायचे म्हटले किंवा मागे यायचे म्हटले, अनुक्रमे बघा जानेवारी पासून जर आपण डिसेंबर पर्यंत बघितला, हा जो क्रम आहे त्या क्रमानुसार जो महिना आधीच आहे तो महिना धरायचा आणि जो दुसरा आहे ते धरायचा नाही। या ठिकाणी बघा सप्टेंबरच्या आधी जानेवारी असल्यामुळे त्या ठिकाणी सप्टेंबरचा महिना धरायचा नाही। मग दिवस मोजा आता, हे 3 दिवस, 3 आणि 3 6, 3 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 4 19, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19। आलेल्या दिवसाला भागिले 7 करा, 7 दुने 14, बाकी राहिले 5। आता बाकी 5 राहिली, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आपण चाललोय कुठं, जानेवारी पासून सप्टेंबर म्हणजे पुढे चाललो आहे। पुढे म्हणले की 5 दिवस पुढे घ्या, आणि 5 दिवस पुढे म्हणजेच 2 दिवस असतात मागे। मग आता बघा मंगळवार पासून जर आपण 2 दिवस मागे घेतले तर पहिला असणार आहे तो सोमवार आणि दुसरा असणार आहे तो रविवार। परंतु बघा आता हे खूप महत्वाचं आहे, काय असतं बघा, आता जानेवारी टू सप्टेंबर मध्ये जाताना बघा वर्ष तर समान होतं, परंतु आपण जानेवारी टू सप्टेंबर हे कन्वर्ट केलं आहे बघा। म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा, 26 सप्टेंबर 2010 ला येईल बघा आपला रविवार, आणि आपल्याला काढायचा आहे
5 सप्टेंबर 2010चा वार. पुन्हा एकदा ह्या दिवसामध्ये फरक किती आहे बघा, 21 दिवस आहे. आणि 21 दिवसात जर आपण 7 भागलं तर बाकी राहते 0. 0 बाकी म्हणले की आहे हाच वार, म्हणजे इथं रविवार असल्यामुळे खाली देखील रविवार येणार. म्हणजेच जर सन 2010 ला प्रजासत्ताक दिन हा जर मंगळवारी असेल तर त्या वर्षी काय म्हटले त्यांनी, शिक्षक दिन हा कोणत्या वारी असेल तर तो वार आहे रविवार. पर्याय क्रमांकाचे उत्तर असणार आहे 1. बघूयात पुढील प्रश्न. सन 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर 2016चा शिक्षण दिन बघा. आता या ठिकाणी देखील 2 वेगवेगळे दिनविशेष आहेत. प्रथमतः स्वातंत्र्य दिन हा असतो 15 ऑगस्ट आणि शिक्षण दिन बघा, मगाशी आपण बघितलं वेगळं होतं, शिक्षक दिन होतं. त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती होती. परंतु आता या ठिकाणी दिनविशेष वेगळा आहे. इथं आहे शिक्षण दिन, जो की असतो पोरांनो 11 नोव्हेंबर. आणि या दिवशी डॉक्टर मौलाना आझाद यांची जयंती असते. आता त्यांनी काय म्हटले, परंतु सन 2016 म्हटले बघा. आणि वरचा दिला जो 15 ऑगस्ट 2015 आणि विचारला त्यांनी आपल्याला 2016चा. आणि या 2015 मध्ये 15 ऑगस्टला त्यांनी दिलता रविवार. आपल्याला या ठिकाणचा वार काढायचा आहे. आता प्रथमतः आपण काय करू, या 15 ऑगस्ट 2015 पासून ते 15 ऑगस्ट 2016चा वार काढू. हे काढत असताना खूप महत्वाचं काय आहे बघा, तर या दोघांना पहिल्यांदा फरक किती वर्षाचा आहे बघा, 1 वर्ष फरक आहे. म्हणजे सामान्य वर्षातून सामान्य वर्षाकडे जायचं म्हटलं की त्या ठिकाणी 1 दिवस वाढवतात. परंतु जर त्या ठिकाणी लीप वर्ष असेल तर 1 + 1 म्हणजे 2 वाढवायचे. मग या ठिकाणी बघा या दोघांमध्ये फरक हा 1च आहे. परंतु 15 आणि 16 या दोघांमध्ये 1 लीप वर्ष आहे बघा, ते असणार आहे तो 16 वर्ष हे लीप वर्ष आहे. परंतु ते धरायचे का नाही धरायचे यामध्ये खूप महत्वाचे आहे बघा. तर या ठिकाणी बघा त्यांनी नोव्हेंबर विचारले, म्हणजे 2016 मध्ये फेब्रुवारी हा महिना धरला गेलाय. आणि फेब्रुवारी आल्यामुळे त्या ठिकाणी अनेक 1 ऍड करा, म्हणजे 1 आणि 1 होईल 2 दिवस बघा. मग रविवारचं काय होईल, मंगळवार होईल. परंतु बघा आता या ठिकाणी बघा हे 11 नोव्हेंबर 2016चा आपण वार काढला नाही, तर तो काय काढलंय, तर 15 काढलंय. ऑगस्ट 2016चा काढलाय, तो आलाय कोणता वार, मंगळवार. आता 15 ऑगस्ट पासून आपल्याला 11 नोव्हेंबर 2016चा वार काढायचा आहे. या ठिकाणी बघा आता 2 महिने समान करून घ्या. ऑगस्ट पासून नोव्हेंबरला जात असताना पहिला महिना असणार तो ऑगस्ट, तो धरायचा ऑगस्ट म्हणजे 3 दिवस, 31 दिवस, तर 3 दिवस पुढे घ्या. सप्टेंबर असणार आहे 30 दिवस, 2 दिवस घ्या पुढे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असणार आहे तो 31 म्हणजे 3 दिवस. नोव्हेंबर ऍड करायचा नाही, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8. या ठिकाणी पुन्हा एकदा 8 वाढवायचे वार. आणि या ठिकाणी बघा जर आता आपण 8 वार ऍड केलं तर त्या ठिकाणी बघा 15 नोव्हेंबर 2016चा वार येईल. त्याआधी काय करून बघू मग आपण, तर या 15 मधून 11 वजा करू, कारण ह्या दोघांमध्ये परत 4चा गॅप आहे, म्हणजे अधिक 8 मधनं ही मागे गेले म्हणजे वजा 4 करा. या ठिकाणी अधिक वजा काय असणार आहे, वजा 8 मधनं जर आपण 4 वजा केलं तर पुन्हा 4 दिवस हे आपल्याला प्लस मध्ये म्हणजे पुढे जायचं आहे. म्हणजेच मंगळवारचं होईल बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर याचं परफेक्ट असा आन्सर असणार आहे ते शनिवार. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढील प्रश्न. दोन 2016ची सुरुवात शुक्रवारने होत असेल तर 17ची अखेर कोणत्या वाराने होईल. म्हणजेच 1 जानेवारी
2016 ची सुरुवात जर शुक्रवारने झाली असेल तर 17चा शेवट म्हणजे असणार आहे 31 डिसेंबर 2017 कोणता वार येईल हे काढण्या अगोदर आपण काय करू तर 1 जानेवारी 2016 शुक्रवार दिलता तर आपण 31 डिसेंबर 2016 पहिल्यांदा वार काढू. आता ते काढत असताना हे तर देखील एक खूप महत्वाची कन्सेप्ट आहे बघा. काय कन्सेप्ट आहे जर सामान्य वर्ष असेल तर या सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतो तो असतो 31 डिसेंबरला. म्हणजे जर इथं सोमवार असेल तर तिकडे सोमवार असणार आहे बघा. परंतु जर लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार असतो तो 30 डिसेंबरला. म्हणजे बघा या ठिकाणी लीप वर्ष 2016 आणि या लीप वर्षामुळे तो 30 डिसेंबरला हा शुक्रवार असणार आहे आपल्याला काढायचा. 31 म्हणजे 1 ने ऍड करा ते येईल शनिवार. आता बघा आपण वार काढला 31 डिसेंबर 2016 शनिवार आहे. आता 31 डिसेंबर 2016 वरून आपणास 31 डिसेंबर 2017 वार काढायचा असेल तर या ठिकाणी बघा दोघांमध्ये एकचा फरक आहे म्हणून 1 दिवस ऍड करा म्हणजे येईल हे उत्तर येईल बघा रविवार. हे परफेक्ट उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 1. परंतु ध्यानात काय ठेवायचं बघा जर सामान्य वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असेल तो 31 डिसेंबरला वार असतो. परंतु जर ते लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला वार असणारा तो 31 डिसेंबरला नसतो तर तो असतो 30 डिसेंबरला. तर बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय दिलाय बघा. मदनलाल सैन्यात नोकरी करतात. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी 6 एप्रिल 2018 पासून हा शब्द खूप महत्वाचा आहे. पासून म्हणले की तो दिवस धरायचा. या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटले पुढे 40 दिवस रजा काढली तर ते रजा संपवून कोणत्या दिवशी पुन्हा कामावरती रुजू होतील. त्यांनी रजा कधीपासून घेतली आहे 6 एप्रिल 2018 पासून. किती दिवस रजा आहे तर ते आहे 40 दिवस. आता या ठिकाणी बघा पासून म्हणल्यामुळे तो दिवस धरायचा म्हणजे 6 असणारे पहिला दिवस. परंतु या एप्रिल महिन्यामध्ये एकूण दिवस असतात 30 आणि 30 मधले बघा आता जर आपण 6 धरला तर मागील 5 दिवस हे उरतात म्हणजे 5 दिवस कॅन्सल करा म्हणजे 25 दिवस ती रजेवरती होती. आणि पुढे बघा त्यांनी काय म्हटले 40 आहे म्हणजे अनेक 15 दिवस रजेवरती म्हणजे 15 मे पर्यंत ते रजेवरतीच होते. आता त्यांनी काय म्हटलंय तर पुन्हा कामावरती रुजू कधी होतील तर 15 दिवस म्हणजे 25 अधिक 15 हे दिवस कंप्लीट झाल्यानंतर ते 16व्या दिवशी म्हणजे 16 मे ला कामावरती रुजू होतील. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 असं परफेक्ट आन्सर. बघूयात पुढील प्रश्न. जर एका वर्षी शिक्षक दिन सोमवारी असेल तर त्याच वर्षीचा बालदिन कोणत्या दिवशी येईल. याला देखील एक ट्रिक आहे. ट्रिक काय आहे बघा तर शिक्षक दिन आणि बालदिन जर आपल्याला विचारला किंवा 2-3 एक संबंध आहे बघा. संबंध काय आहे ती तर बा शी स्वाटी हा संबंध आहे. आता याचा अर्थ काय आहे बघा. बा म्हणलं की बालदिन, शी म्हणलं की शिक्षक दिन, स्वा म्हणलं की स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणलं की टिळक पुण्यतिथी. जर यापैकी जर त्या प्रश्नामध्ये काही दिसलं तर त्या ठिकाणी बालदिन असेल, शिक्षक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल किंवा टिळक पुण्यतिथी असेल हे देखील एका वर्षामध्ये एकाच वारी येतात. मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की महाराष्ट्रातले गांधीजी नाताळात फिरायला गेले. म्हणले की महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे तीनही दिनविशेष एकाच वारी असतात. त्याचप्रमाणे बा शी स्वा टी म्हणजे बालदिन, शिक्षक दिन,
स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी हे देखील एकाच वारी येत असतात. त्यामुळे जर शिक्षक दिन या ठिकाणी सोमवारी असेल तर बालदिन हा देखील सोमवारीच येणार आहे. म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय दिलाय बघा. 12 मार्च 2003 रोजी गुरुवार होता तर 17 एप्रिल 2005 रोजी कोणता वार असेल? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. काय दिलंय त्यांनी बघा. 12 मार्च 2003 ला गुरुवार आहे तर 17 एप्रिल 2005 ला कोणता वार असेल? अशा प्रकारचा प्रश्न आला की काय करायचं? तिन्ही समान करून घ्यायचं बघा. याचा अर्थ काय बघा. तर या ठिकाणी 17 म्हणजे 17 एप्रिल 2005 वर करायचं. ते करत असताना ते काय करायचंय तर पहिल्यांदा आधी वर्ष समान करून घेऊ. तर या दोघांमध्ये आहे 2चा फरक. म्हणजे सामान्य वर्षाप्रमाणे 2चा फरक आहे. परंतु या 3 ते 5 यामध्ये एक लीप वर्ष दडलंय आणि ते असणारे 2004. म्हणले की लीपचं परत एक्स्ट्रा 1 वाढणार. म्हणजे 2003चा आपण जर 3 वार पुढे घेतलं तर 2005 हे लीप वर्ष येईल. पुढे बघा आता मार्च आणि एप्रिल समान करून घेऊ. तर या ठिकाणी मार्च हा पहिल्यांदा आला आहे. त्यामुळे मार्चचे दिवस असतात 31. म्हणजे परत 3 दिवस पुढे घ्या. एप्रिलचं धरू नका. याचा अर्थ इथे परत एक्स्ट्रा 3 वाढवा आणि पुन्हा 12चं 17 करायचं. त्यामुळे अधिक या ठिकाणी 5 होतंय. याचा अर्थ पुन्हा 5 वार इकडे एक्स्ट्रा वाढवायचे ते. याचा अर्थ 2 आणि 1 3. हे 3 6 आणि हे 5 11 आणि 11 भागिले जर आपण 7 केलं तर बाकी उरते 4. म्हणजे 4 दिवस आपल्याला पुढे जावे लागेल. 4 दिवस पुढे म्हटलं की 3 दिवस मागे. म्हणजे दोघांपैकी कोणतीही क्रिया जर आपण केली तर उत्तर सेम येणार आहे. बघा मग या ठिकाणी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. तर याचं परफेक्ट आन्सर असणार आहे ते सोमवार. जर आपण अधिक 4 केलं तरी बघा सोमवार आले. आता वजा 3 करून बघा. गुरुवारचं होईल बुधवार, मंगळवार आणि सोमवार. म्हणजे जर आपण अधिक 4 दिवस आपल्याला पुढे जायचं म्हटलं की मागे 3 दिवस गेलं तरी चालते. तर बघूया पुढील प्रश्न. तीन मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल. बघा आता 3 मार्चला 2004 ला सोमवार आहे. तर 3च मार्च आहे बघा. परंतु 2011 हे वर्ष आहे आणि त्या वर्षी त्या महिन्यामध्ये आणि त्या तारखेला कोणता वार असेल हे आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी बघा मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं की 3ही वर्ष समान केलं, महिना समान केला, तारीख समान केली. परंतु यामध्ये बघा 3 ला 3 समान आहे. मार्च महिना आहे. परंतु 2004 आणि 11 हे भिन्न वर्ष आहेत. आता हे दोन्ही भिन्न वर्ष आपल्याला समान करायचे आहेत. बघा समान करण्यासाठी पहिल्यांदा या दोघातील फरक काढा. 11 जर आपण 4 वजा केलं तर फरक आला 7 वर्ष. हे असणारे सामान्य वर्षामुळे. म्हणजे सामान्य वर्षात बघा एका वर्षातून पुढच्या वर्षी जायचं म्हटलं की 1 ने वार वाढतो. जर लीप वर्ष असेल तर ते 2 ने वाढतात. परंतु आपण पहिल्यांदा दोघातील फरक काढला की समजायचं सामान्य वर्षाप्रमाणे आपण एक दिवस त्यांनी पुढे घेतला. या आता पुढे बघा मग पुन्हा काय करायचंय. मग या ठिकाणी 4 आणि 11 या दोघांच्या मध्ये कोणती लीप वर्ष आहेत का चेक करा. तर 4 हे लीप वर्ष आहे. मध्ये 8 एक आहे. संपले 2 लीप वर्ष. परंतु 4 धरायचे का नाही धरायचे हे महत्वाचे आहे. बघा 4 या ठिकाणी धरायचं नाही. का धरायचं नाही? कारण या ठिकाणी मार्च पासून सुरुवात झाली आहे. जर जानेवारी पासून सुरुवात झाली असती आणि त्या कालावधीमध्ये जर फेब्रुवारी महिना हा मध्ये आला असता तर त्या ठिकाणी 2004 हे लीप वर्ष धरावे लागले असते. परंतु सुरुवात ही मार्च पासून झाली आहे. या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे 4 हे लीप वर्ष धरायचे नाही. याचा अर्थ हे एक लीप वर्ष म्हणजे 7 अधिक 1 करा 8. 8 भागिले जर आपण 7 केलं तर 1 ने एक्स्ट्रा 1 वार वाढतोय.
जर सोमवार असेल तर याचं उत्तर येईल पुढचा वार असणार आहे तो मंगळवार, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघूयात लास्ट आणि शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 काय दिलाय बघा. आदित्यचा जन्म 14 जुलै 2003. बघा, जन्म हा 14 जुलै 2003 ला शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवशी बघा, 8व्या वाढदिवशी, म्हणजे तारीख तर समान असणार आहे या, परंतु 8व्या वाढदिवशी म्हणलं की 3 अधिक 8 करावे लागेल, म्हणजे 2011 येईल. आणि कोणता वार असेल तर पुन्हा एकदा बघा, 8व्या दिवशी म्हटल्यामुळे सामान्य वर्षाप्रमाणे 8 वार पुढे घ्या, कारण या दोघातला फरक हा 8 आहे. आणि ह्या 8 वर्षांच्या फरकामध्ये कोणते लीप वर्ष आले का हे चेक करा. तर या ठिकाणी बघा, दोघांची मध्ये 2004 आणि 2008 हे लीप वर्ष आले आहे. मग 4 एक ऍड करा आणि 8 एक ऍड करा, म्हणजे 8 अधिक होईल 2, म्हणजे 10 दिवस तुम्हाला पुढे जावे लागेल. याचा अर्थ 10 भागिले करा 7, म्हणजे बाकी राहिली 3, म्हणजे 3 वार पुढे घ्या. जर शनिवार असेल तर रविवार, सोमवार आणि मंगळवार. तर याचे उत्तर आहे मंगळवार, पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे आपण या बुद्धिमत्ता या घटकातील जो दिनदर्शिका हा घटक आहे तो एकदम सोप्या भाषेमध्ये आणि त्या 10 प्रश्नांचं सविस्तर असं विश्लेषण आपण बघितलं. त्यामध्ये काही कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या होत्या बघा, जसं की महाराष्ट्रातले गांधीजी नातात फिरायला गेले हे क्लुप्ती आहे. त्याचप्रमाणे बाशी स्वाटी, जर बाशी स्वाटी आले तर एकाच वारी असतात. महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे देखील एकाच वारी येत असतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.